हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द ब्रेन बशप अकॅडमी. या सेशनमध्ये आपण ऑसिलेटर हा एक इम्पॉर्टंट बीट बघणार आहोत. तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, मेट्रो असू द्या, MSCBच्या जनको, डिस्कॉम, ट्रान्सको असू द्या किंवा कोणतीही स्टेट PSU असू द्या, ऑसिलेटरमधून डेफिनेटली 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. मिनिमम 1 तर क्वेश्चन कुठेच गेलं नाही, 2 पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा ऑसिलेटर जो बीट आहे तो खूप इम्पॉर्टंट बीट आहे. ठीक आहे, तर या सेशनमध्ये म्हणून आपण ऑसिलेटर बघणार आहोत. राईट, मग हेडिंग द्या ऑसिलेटर. राईट, मग मला फर्स्ट ऑफ ऑल अगोदर सांगा की ऑसिलेटर काय आहे किंवा हा काय परफॉर्म करणार आहे. ठीक आहे, ऑसिलेटर एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे किंवा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, बरोबर आहे का? तर हा काय करणार हो, एक वेवफॉर्म प्रोड्यूस करणार आहे. पण कधी, जरी इनपुट नसेल तरीही ऑसिलेटर वेवफॉर्म प्रोड्यूस करतो. मग मी असं म्हणू शकतो स्पेसिफिकली, ऑसिलेटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच प्रोड्युसेस AC वेवफॉर्म विदाउट AC इनपुट. AC इनपुट न देता पण हा AC वेवफॉर्म प्रोड्यूस करणार आहे. ऑसिलेटर हा एक असा डिव्हाइस आहे, राईट, समजा हा एक किंवा ऑसिलेटर आहे, हा असा एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, विदाउट इनपुट आउटपुटला वेवफॉर्म प्रोड्यूस करणार आहे. आउटपुटला वेवफॉर्म प्रोड्यूस करणार आहे. मग विदाउट इनपुट हा आउटपुटला वेवफॉर्म का प्रोड्यूस करतो ते पण आपण बघूया. कशामुळे हा आउटपुटला वेवफॉर्म प्रोड्यूस करणार विदाउट इनपुट. राईट, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऑसिलेटर काय हो, हा पॉझिटिव्ह फीडबॅक यूज करतो. ऑसिलेटर काय करतो, पॉझिटिव्ह फीडबॅक यूज करतो, बरोबर आहे का? मग समजा पॉझिटिव्ह फीडबॅक, मग समजा हा एक ॲम्प्लिफायर A असेल, राईट, हा ॲम्प्लिफायर A हा असेल फीडबॅक नेटवर्क, हा एक फीडबॅक नेटवर्क, त्याचा गेन आहे B, फीडबॅक फॅक्टर म्हणतो, फीडबॅक फॅक्टर B, आणि हा आउटपुट हे इनपुट. राईट, मग फीडबॅक म्हणजे काय हो, आउटपुट मधला काही पार्ट आपण इनपुटला अप्लाय करतो, आउटपुट मधला काही पार्ट आपण इनपुटला अप्लाय करतो, त्यालाच काय म्हणतो आपण, फीडबॅक. राईट, आणि हा सपोज आउटपुट आहे X0, इनपुट आहे XI, हा असेल XS, आणि फीडबॅक पासून जे आउटपुट आले ते असेल XF. ठीक आहे, तर हा जो आउटपुट आहे, हे जे आउटपुट आहे, हे आउटपुट हा फीडबॅक नेटवर्क, आणि हा काय हो, ॲम्प्लिफायर. राईट, हा ॲम्प्लिफायर. मग हा ऑसिलेटर एक डिव्हाइस आहे जो पॉझिटिव्ह फीडबॅक यूज करतो. मग पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय हो, जे आउटपुट आहे त्यातून जो आपण सिग्नल एक्सट्रॅक्ट करणार आहे किंवा सिग्नल जो घेणार आहे तो इनपुटमध्ये ॲड होणार आहे. राईट, आउटपुटचा काही पार्ट इनपुटला ॲड जर होत असेल तर त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह फीडबॅक. आउटपुटचा काही पार्ट इनपुटमधून सबट्रॅक्ट होत असेल तर त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह फीडबॅक. पण हा फीडबॅक कसा हो, पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. मग पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये काय हो, आउटपुटमधला काही पार्ट इनपुटमध्ये ॲड होतो, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह फीडबॅक. मग ऑसिलेटरमध्ये आपण हा पॉझिटिव्ह फीडबॅक यूज करतो. मग एखादं सर्किट जर ऑसिलेशन प्रोव्हाइड करणार असेल तर त्याला बरखाउसन क्रायटेरिया सॅटिस्फाय करावा लागतो. काय करावा लागतो, बरखाउसन क्रायटेरिया सॅटिस्फाय करावा लागतो. मग बरखाउसन क्रायटेरिया काय हो, शॉर्ट मध्ये नोट करा, काय हो, बरखाउसन क्रायटेरिया. मग बरखाउसन क्रायटेरिया काय आहे, 2 कंडिशन आहेत. तर बरखाउसन क्रायटेरियामध्ये लूप गेन जो आहे, लूप गेन त्याला म्हणतो आपण बीटा आहे, तो अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1 किंवा 1 पेक्षा थोडासा जास्त पाहिजे. मी असं म्हणतो लूप गेन अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1 पाहिजे. पहिली कंडिशन आहे बरखाउसन क्रायटेरियाची, तर ती म्हणजे लूप गेन अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1 पाहिजे. आणि दुसरी म्हणजे टोटल फेज शिफ्ट इन सर्किट इज 0 डिग्री. टोटल फेज शिफ्ट इन नेटवर्क इज 0 डिग्री और 360 डिग्री. 2 कंडिशन आहेत बरखाउसन क्रायटेरियाच्या. एक कंडिशन काय हो, हा जो लूप गेन आहे बीटा ए, बीटा म्हणजे काय हो, गेन ऑफ फीडबॅक फॅक्टर, ए म्हणजे काय हो, गेन ऑफ कॉमन एम्प्लिफायर, आणि हा जो ओपन लूप गेन आहे किंवा लूप गेन म्हणतो सिंपली बीटा ए, हा जो लूप गेन आहे तो 1 पाहिजे. तो काय पाहिजे, 1 पाहिजे. आणि सेकंड कंडिशन काय हो, सर्किट मधली टोटल फेज शिफ्ट जी आहे ती 0 डिग्री किंवा 360 डिग्री पाहिजे. हे जर 2 क्रायटेरिया मीट होत असतील, हे जर 2 कंडिशन मीट होत असतील तरच एखादं सर्किट ऑसिलेशन प्रोव्हाइड करणार आहे, तरच एखादं सर्किट ऑसिलेशन प्रोव्हाइड करणार आहे. मग आपल्याला पॉईंट कोणता बघायचा हो, की ऑसिलेटर विदाउट इनपुट AC वेवफॉर्म कशी प्रोड्यूस करणार आहे, विदाउट इनपुट AC वेवफॉर्म कशी प्रोड्यूस करणार आहे, किंवा विदाउट इनपुट वेवफॉर्मला आउटपुट कसं प्रोड्यूस करणार आहे ते बघायचं. राईट, तर 2 माझ्याकडे रिझन आहेत त्याच्यासाठी. राईट, तर काय हो, गेन विथ फीडबॅक काय असतो, गेन विथ फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक आणि पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये 2 फॉर्म्युले आहेत. गेन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतो मी, किंवा हा जो फीडबॅक आहे AF काय असणार, गेन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक AF काय असतो, A/1 मायनस बीटा ए, A/1 मायनस बीटा ए. मग हा काय हो, गेन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक.
बरोबर आहे का, AF इज इक्वल टू A अपॉन 1 मायनस बीटा ए. गेन विथ निगेटिव्ह फीडबॅक काय असतो, AF इज इक्वल टू A अपॉन 1 प्लस बीटा ए. राईट, हे एक्सप्लेन करत बसायची गरज नाही कारण हाच याचा खूप मोठा डिटेल फॉर्म्युला आहे. मग आपल्याला काय करायचं, पॉझिटिव्ह फीडबॅक आपण यूज करतो ऑसिलेटरमध्ये, म्हणजे फीडबॅक किंवा गेन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक AF काय असणार, A अपॉन 1 मायनस बीटा ए. राईट, मग बीटा ए तर काय 1 पाहिजे ऑसिलेटरमध्ये, बीटा ए तर काय हो, म्हणजे हा लूप गेन तर 1 पाहिजे. मग मला सांगा AF इज इक्वल टू काय आणणार, A अपॉन 1 मायनस 1, 1 मायनस 1 तर काय हो, A अपॉन 0, A अपॉन 0 म्हणजेच काय इन्फानाइट. हा जो AF आहे गेन विथ पॉझिटिव्ह फीडबॅक जो आहे तो इन्फानाइट येणार आहे. गेन विथ फीडबॅक इन्फानाइट येणार आहे. कशामुळे, तर बीटा ए जर 1 असेल, बीटा इंटू ए जर 1 असेल, लूप गेन जर 1 असेल तर 1 वजा 1 0 येणार आहे आणि 1/0 किंवा A/0 काय नाही इन्फानाइट. म्हणजे हा जो गेन आहे टोटल ओव्हरऑल जो गेन आहे, राईट, गेन विथ फीडबॅक तो इन्फानाइट येणार आहे. तो गेन कसा येणार, इन्फानाइट येणार आहे. मग जर समजा इनपुटला काहीही अप्लाय करा किंवा सिंपली नॉईज जरी असेल, इनपुटला एखादा नॉईज जरी असेल स्मॉल, तरी पण हा नॉईज इन्फिनिटी या फॅक्टरने ॲम्प्लिफाय होणार, म्हणजे नॉईज पण ॲम्प्लिफाय केला जाणार आहे. म्हणजे सिंपल काहीच इनपुटला असू द्या, इनपुटला काही अप्लाय केलं तर ठीकच आहे, किंवा एखादं इनपुट अप्लाय करून जरी आपण इनपुट रिमूव्ह केलं तरी हा कंटिन्युअसली आउटपुट प्रोव्हाइड करत राहणार आहे. किंवा इनपुटला जर नॉईज जरी असेल तर तो आउटपुटला तो नॉईज ॲम्प्लिफाय करणार आहे. कशामुळे, तर हा जो गेन विथ फीडबॅक आहे तो इन्फानाइट येतो. हा एक रिझन झालं, हे एक रिझन आहे. अनदर एक रिझन आहे आपल्याकडे, तर काय हो, हा जो फीडबॅक नेटवर्क आहे, हे जे फीडबॅक नेटवर्क आहे हे काय करत आहे, जे इनपुट आहे ते रिप्रोड्यूस करत आहे. जे नेट इनपुट आहे तो हा फीडबॅक नेटवर्क आहे ते रिप्रोड्यूस करत आहे पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये. ते कसं करत आहे ते आपण चेक करूया. हे जे इनपुट आहे ते रिप्रोड्यूस करणार आहे. हा जो हे नेटवर्क आहे किंवा हा पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे, हे जे फीडबॅक नेटवर्क आहे, हे फीडबॅक नेटवर्क जे इनपुट सिग्नल आहे ते रिप्रोड्यूस करणार आहे कंटिन्युअसली. जरी तुम्ही एकदा इनपुट अप्लाय केलं तरी तुम्ही इनपुट रिमूव्ह करू शकता ऑसिलेटरमध्ये, तरी आउटपुटला वेव्हफॉर्म कंटिन्यू तुम्हाला भेटणार आहे. का, तर हा फीडबॅक जो पाथ आहे किंवा फीडबॅक नेटवर्क आहे ते इनपुट सिग्नल रिप्रोड्यूस करतो. तर कसा करतो ते पण आपण डेरिव्हेशनच्या फॉर्ममध्ये बघूया. तर मला सांगा एक्स नॉट इज इक्वल टू काय असणार, एक्स नॉट इज इक्वल टू काय असणार, एक्स नॉट xi इंटू ए, गेन इंटू xi, गेन इंटू इनपुट a इंटू xi, a इंटू x, राईट. मग xf हा जो फीडबॅक आहे, फीडबॅक सिग्नल तो काय असणार, गेन इंटू इनपुट बीटा इंटू एक्स नॉट. मग xf इज इक्वल टू काय असणार, xf इज इक्वल टू बीटा इंटू एक्स नॉट, राईट. मग काय एक्स नॉट ची व्हॅल्यू पुट करा, एक्स नॉट इज इक्वल टू काय a इंटू एक्स आय आहे, एक्स नॉट इज इक्वल टू a इंटू एक्स आय. मग xf इज इक्वल टू बीटा ए तर काय आपल्याकडे बीटा ए हा लूप गेन तर काय करतो आपण ऑसिलेटरमध्ये 1 करतो, 1 इंटू एक्स आय, म्हणजे xf इज इक्वल टू काय असणार, एक्स आय असणार आहे. xf इज इक्वल टू एक्स आय असणार आहे. म्हणजे जरी मी हा इनपुट जरी रिमूव्ह केला, इनपुट जरी रिमूव्ह केला तर हा जो फीडबॅक नेटवर्क आहे, म्हणजे मी इनपुट अप्लाय केला आणि नंतर रिमूव्ह केला तरी हा जो फीडबॅक नेटवर्क आहे तर तो काय करणार, xf इज इक्वल टू एक्स आय, म्हणजे जो इनपुट आहे तो रिप्रोड्यूस करत राहणार आहे. काय करणार आहे, रिप्रोड्यूस करत राहणार आहे. त्याच्यामुळे मी एकदा जरी इनपुट देऊन हा इनपुट रिमूव्ह केलं तरी आउटपुटमध्ये तुम्हाला ऑसिलेशन्स भेटणार आहेत, आउटपुटमध्ये ऑसिलेशन्स भेटणार आहेत. पण आणखी एक पॉइंट आहे, हा जो फीडबॅक नेटवर्क आहे, हे जे फीडबॅक नेटवर्क आहे याच्यामध्ये RLC हे कॉम्पोनंट असतात. कोणते कॉम्पोनंट असतात, RLC. मग तुम्हाला माहिती आहे रेजिस्टर जर असेल, प्युअरली नेटवर्क रेजिस्टिव्ह असेल तर काय हो फ्रिक्वेन्सी डिपेंडंट असणार आहे का, बिलकुल नाही. पण इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे जे दोन कॉम्पोनंट आहेत हे कसे आहेत, फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहेत. हे कसे आहेत, फ्रिक्वेन्सी डिपेंडंट कॉम्पोनंट आहेत. म्हणून याच्यामध्ये हे जे फीडबॅक नेटवर्क आहे त्याच्यामध्ये हे RLC कॉम्पोनंट असतात आणि L आणि C म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे फ्रिक्वेन्सी डिपेंडंट असल्यामुळे हे जे सर्किट आहे ते पर्टिक्युलरली एकाच फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट करतो, पर्टिक्युलरली एकाच फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट करतो आणि त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन किंवा बऱ्याच वेळेस आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी पण म्हणतो, राईट. किंवा सिंपली म्हणा फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. म्हणजे प्रत्येक सर्किटमध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारू शकतात, राईट. किंवा ते विचारणार नाहीत, पण हे जे सर्किट आहे पर्टिक्युलरली एकाच फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट होणार आहेत. भरपूर फ्रिक्वेन्सीज असणार पण त्या भरपूर फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट होणार नाही, पर्टिक्युलरली एकाच फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट होणार आहे, राईट. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन कशावरती डिपेंड आहे, मग हे L आणि C कॉम्पोनंट वरती डिपेंड आहे. पर्टिक्युलरली एकाच फ्रिक्वेन्सीला हे सर्किट किंवा
सर्किट ऑसिलेशन प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, तर हे झालं ऑसिलेटरमध्ये बघितलं आपण की ऑसिलेटरमध्ये ऑसिलेशन होण्यासाठी फर्स्ट म्हणजे बर्कहाउसेन क्रायटेरिया सॅटिस्फाय केला पाहिजे. लूप गेन 1 पाहिजे आणि टोटल फेज शिफ्ट 360 डिग्री पाहिजे. राईट, हा झाला बर्कहाउसेन क्रायटेरिया. मग आपण हे पण बघितलं की विदाऊट इनपुट हा आउटपुट कसा प्रोड्यूस करतो. राईट, एक म्हणजे AF गेन इन्फायनाईट येतो आणि सेकंड म्हणजे हा जो फीडबॅक नेटवर्क आहे ते इनपुट सिग्नल रिप्रोड्यूस करत राहणार आहे. ते कसं करणार ते पण आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट जो हे तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाहीत, आपण जे नेक्स्ट बघणार आहेत क्लासिफिकेशन. मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला ऑसिलेटरमध्ये वन लाइनर क्वेश्चन असतात जे की क्लासिफिकेशनवर विचारले जातात. कोणती एक्झाम बघा तुम्ही, क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मग हेडिंग द्या क्लासिफिकेशन ऑफ ऑसिलेटर. मग ऑसिलेटरचे क्लासिफिकेशन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर हा जो ऑसिलेटर आहे तो नॉर्मली 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड झाला. एक म्हणजे सिनुसायडल ऑसिलेटर आणि एक नॉन सिनुसायडल ऑसिलेटर. सिनुसायडल ऑसिलेटर आणि नॉन सिनुसायडल ऑसिलेटर. नॉन सिनुसायडल ऑसिलेटर. मग सिनुसायडल ऑसिलेटर, नॉन सिनुसायडल ऑसिलेटर असे 2 पार्ट ऑसिलेटरमध्ये पडलेत. मग सिनुसायडल ऑसिलेटरचे आणखी 2 फर्दर टाइप आहेत. एक म्हणजे लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आणि हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आणि सेकंड म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. स्टार करून नोट करा, स्टार करा. राईट, 5 स्टार करा, कारण क्लासिफिकेशन वरून तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन विचारले जातात. राईट, लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरलाच आपण म्हणतो ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर ही म्हणलं जातं याला. राईट, हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरचे फर्दर 2 टाइप आहेत. एक म्हणजे LC ऑसिलेटर आणि क्रिस्टल ऑसिलेटर. LC ऑसिलेटर आणि क्रिस्टल ऑसिलेटर. LC ऑसिलेटर आणि क्रिस्टल ऑसिलेटर. LC ऑसिलेटरलाच RF ऑसिलेटर असंही म्हणतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. RF ऑसिलेटर असंही म्हणतात. हे जे नाव आहेत ते पण इम्पॉर्टंट आहेत. राईट, आपण ऑसिलेटरमध्ये बघितलं ऑसिलेटरचे 2 टाइप आहेत नॉर्मली, किंवा 2 कॅटेगरीमध्ये हा डिवाइड झाला. एक म्हणजे सिनुसायडल ऑसिलेटर आणि नॉन सिनुसायडल ऑसिलेटर. सिनुसायडल ऑसिलेटरचे फर्दर 2 टाइप आहेत. एक म्हणजे लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आणि हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरमध्ये आणखी 2 एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे वेन ब्रिज ऑसिलेटर आणि RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. वेन ब्रिज आणि RC फेज शिफ्ट. वेन ब्रिज ऑसिलेटर आणि RC फेज शिफ्ट ऑसिलेटर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. वेन ब्रिज ऑसिलेटर, RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. LC ऑसिलेटरचे आणखीन 3 टाइप आहेत. LC ऑसिलेटरचे आणखीन 3 टाइप आहेत. एक म्हणजे हार्टले ऑसिलेटर, तुम्ही ऐकलं असेल हार्टले. सेकंड म्हणजे कॉलपिट्स आणि थर्ड म्हणजे क्लॅप ऑसिलेटर. राईट, हार्टले ऑसिलेटर, कॉलपिट्स ऑसिलेटर आणि क्लॅप ऑसिलेटर असे याचे फर्दर 3 टाइप आहेत RF ऑसिलेटरचे. क्रिस्टल ऑसिलेटर, ह्या क्रिस्टल ऑसिलेटरलाच आपण म्हणतो फिक्स्ड फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर असंही आपण म्हणतो. नंतर मी तुम्हाला सांगतो की त्याला आपण तसं का म्हणतो. ठीक आहे, तर हे झाले ऑसिलेटरचं क्लासिफिकेशन. मग आपण परत एकदा मी रिकॅप करतो. ऑसिलेटर 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय झालं. एक म्हणजे सिनुसायडल ऑसिलेटर आणि नॉन सिनुसायडल ऑसिलेटर. सिनुसायडल ऑसिलेटरचे फर्दर 2 टाइप आहेत. लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आणि हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरलाच म्हणतो आपण ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आणि त्याचे 2 एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे वेन ब्रिज ऑसिलेटर आणि RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरचे 2 टाइप आहेत. एक म्हणजे LC ऑसिलेटर आणि क्रिस्टल ऑसिलेटर. LC ऑसिलेटरचे एक्झाम्पल म्हणलं तर हार्टले ऑसिलेटर, कॉलपिट्स ऑसिलेटर आणि क्लॅप ऑसिलेटर. राईट, LC ऑसिलेटरला आपण म्हणतो RF ऑसिलेटर असंही म्हणतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. मग हे जे क्लासिफिकेशन आहे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतात, तर नॉन सिनुसायडल ऑसिलेटरचं आणखी एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे रिलॅक्सेशन ऑसिलेटर. नॉन सिनुसायडल ऑसिलेटरचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे रिलॅक्सेशन ऑसिलेटर. रिलॅक्सेशन ऑसिलेटर. मग तुम्हाला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन सिनुसायडल ऑसिलेटर. विच ऑफ द फॉलोइंग ऑसिलेटर इज नॉन सिनुसायडल ऑसिलेटर. मग ऑप्शन असतात रिलॅक्सेशन ऑसिलेटर, हार्टले ऑसिलेटर, कॉलपिट्स ऑसिलेटर, RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. नॉन सिनुसायडल ऑसिलेटर कोणता आहे हो, तर रिलॅक्सेशन ऑसिलेटर. सिंपल क्वेश्चन विचारतात किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज
RF ऑसिलेटर यातला एक ऑप्शन असतो आणि बाकीचे हे डिफरंट ऑप्शन असतात. म्हणजे तुम्हाला क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज RF ऑसिलेटर विचारला आणि ऑप्शन असतील हार्टले ऑसिलेटर, क्रिस्टल ऑसिलेटर, रिलॅक्सेशन ऑसिलेटर आणि वेन ब्रिज. तर काय असणार? हार्टले ऑसिलेटर RF ऑसिलेटर असणार आहे. राईट, असे डिफरंट क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट LC ऑसिलेटर किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट RF ऑसिलेटर. हे 3 ऑप्शन असतात आणि एक सेपरेट ऑप्शन असतो, म्हणजे तो LC ऑसिलेटर असणार नाही. हे क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस याच्या ऍप्लिकेशन वरती पण क्वेश्चन विचारले जातात. मग ऍप्लिकेशन 1 बाय 1 बघूया आपण. ऍप्लिकेशन हे जे ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आहे किंवा लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आहे, याचं ऍप्लिकेशन म्हणजे तुमची जी डोअर बेल आहे किंवा अलार्म क्लॉक आहे, याच्यामध्ये ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर यूज करतात किंवा लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर यूज करतात. म्हणजे डोअर बेल असेल, अलार्म क्लॉक असेल तर याच्यामध्ये लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर, वेन ब्रिज किंवा RC फेज शिफ्ट ऑसिलेटर नॉर्मली वापरतात. मग इथं नोट करा वाटल्यास याचे ऍप्लिकेशन काय असतात लो फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायरचं, तर अलार्म क्लॉक आणि डोअर बेल हे जनरल पर्पज ऍप्लिकेशन आहेत. राईट, म्हणजे नॉर्मली आपण अलार्म क्लॉक आणि डोअर बेलसाठी लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर्स यूज करतो, आयदर वेन ब्रिज किंवा RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर मध्ये बघूया की LC ऑसिलेटर म्हणजे RF ऑसिलेटरचं ऍप्लिकेशन काय. तर तुम्ही हे जे LC ऑसिलेटर आहे किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर म्हणतो आपण, काय हो, रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर, याचं ऍप्लिकेशन आहे कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये कॅरियर सिग्नल जनरेट करण्यासाठी. कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये कॅरियर सिग्नल जनरेट करण्यासाठी. तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन. त्याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर एक असतो, आठवतंय का तुम्हाला? एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये जर एखाद्या वेव्ह, समजा एक वेव्ह आहे, ठीक आहे, ही एक वेव्ह आहे, याचं जर तुम्हाला एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन करायचं असेल तर तुम्ही ही जी नॉर्मली वेव्ह आहे त्याचं काय हो, सिनुसायडल हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सोबत एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन करता आणि तुम्हाला एक अशी वेव्ह फॉर्म भेटते, आठवत असेल तुम्हाला. राईट, अशी एक वेव्ह फॉर्म भेटते. राईट, या फॉर्म मध्ये. त्यासाठी काय हो, हा जो कॅरियर सिग्नल आहे तो हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर असतो. कॅरियर जो सिग्नल असतो तो हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर असतो. मग हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल जनरेट करण्यासाठी LC ऑसिलेटर यूज करतात. RF ऑसिलेटर हे ऑसिलेटर यूज करतात. या तिन्हीपैकी कोणतं तरी एक ऑसिलेटर यूज करतात. कशासाठी हो? कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये कॅरियर सिग्नल जनरेट करण्यासाठी. मग इथं सिम्पली नोट करा याचं ऍप्लिकेशन काय होया LC ऑसिलेटर सिस्टीमचं, LC ऑसिलेटरचा, तर कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये खालती नोट करा, खाली जागा नाही म्हणून मी वरती नोट केलं. ठीक आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय असणार? कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर जनरेट करण्यासाठी हे LC ऑसिलेटर यूज केले जातात. त्याच्यानंतर क्रिस्टल ऑसिलेटर मध्ये बघू. क्रिस्टल ऑसिलेटरलाच आपण म्हणतो फिक्स्ड फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. फिक्स्ड फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर मग याला फिक्स्ड फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर का म्हणतो? तर क्रिस्टल ऑसिलेटर जो आहे तो आउटपुटला जो फ्रिक्वेन्सी देतो तो कंटिन्युअसली फिक्स देतो. समजा 3 GHz देत असेल तर 3 GHz, 4 GHz देत असेल तर कंटिन्युअसली 4 GHz देतो. त्याच्यामध्ये थोडंही व्हेरिएशन करत नाही. राईट, हे ऑसिलेटरमध्ये थोडंसं चेंज होत राहतो. बाकीचे जे ऑसिलेटर आहेत त्याच्यामध्ये कधी 3 GHz, कधी 3.01 GHz असे थोडेसे व्हेरिएशन होतात. पण फिक्स्ड फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरमध्ये म्हणजेच क्रिस्टल ऑसिलेटरमध्ये कसलंही व्हेरिएशन होत नाही, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी तो देतो. म्हणून याला फिक्स्ड फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर असंही म्हणलं जातं. मग मला याचं ऍप्लिकेशन कोणतं असणार सांगा की यानं फिक्स्ड फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केली पाहिजे. राईट, तर तुम्ही मोबाईलमध्ये यूज बघता बघा की हा मोबाईल किती हो, 3 GHz वरती ऑपरेट होतो, 6 GHz वरती ऑपरेट होतो. राईट, 12 MHz वरती ऑपरेट होतो. म्हणजे हे जे ऍप्लिकेशन आहेत किंवा मोबाईल फोनमध्ये आपण क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. राईट, फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. म्हणजेच मोबाईल फोन म्हणजे कशामध्ये हो, मग मायक्रो प्रोसेसर असू द्या किंवा कंट्रोलर्स मध्ये आपण क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. राईट, कशामध्ये हो, प्रोसेसर, कंट्रोलर्स मध्ये क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. राईट, तुम्ही मायक्रो प्रोसेसर मध्ये बघितलं असेल किंवा मायक्रो प्रोसेसर मध्ये 2 पिन आहेत बघा, XTAL1 आणि XTAL2 अशा 2 पिन असतात आणि याच्यामध्ये एक क्रिस्टल ऑसिलेटर यूज केलेला असतो. या 2 पिन्स मध्ये सिम्पली क्रिस्टल ऑसिलेटर दाखवलेला असतो. राईट, म्हणजे क्रिस्टल ऑसिलेटर्स काय यूज करतो आपण प्रोसेसर आणि कंट्रोलर मध्ये, तर हा क्रिस्टल ऑसिलेटर फिक्स्ड फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करत आहे. त्याच्यामुळे क्रिस्टल ऑसिलेटर आपण प्रेफर करतो. मायक्रो प्रोसेसर असू द्या, मायक्रो कंट्रोलर असू द्या. राईट, त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. तुम्हाला याच्यावरती प्रिव्हियस इयर
एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला आहे की क्रिस्टल ऑसिलेटर आपण काय यूज करतो, बिकॉज इट प्रोव्हाइड्स फिक्स्ड फ्रिक्वेन्सी ॲट आउटपुट. क्रिस्टल ऑसिलेटर त्याच्या आउटपुटला फिक्स्ड फ्रिक्वेन्सी देतो, म्हणून आपण जिथं अशी ॲप्लिकेशनची गरज आहे की जिथं फिक्स्ड फ्रिक्वेन्सी पाहिजे, म्हणजे मोबाईल फोन असेल वगैरे, याच्यामध्ये आपण क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. म्हणजे मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोल हे जे डिव्हाइस आहेत याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी किंवा ऑसिलेशनसाठी क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. ठीक आहे, म्हणजे ऑसिलेटरमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे की ऑसिलेटरचे टाईप बघितले किंवा क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. आणखी एकदा मी रिकॅप करतो. ऑसिलेटर 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय झालेलं आहे. एक म्हणजे सिनुसायडल ऑसिलेटर आणि सेकंड म्हणजे नॉन सिनुसायडल ऑसिलेटर. नॉन सिनुसायडल ऑसिलेटरचं एक्झाम्पल आहे रिलॅक्सेशन ऑसिलेटर. सिनुसायडल ऑसिलेटर परत लो फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सीमध्ये डिवाइड झालेलं आहे. लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरलाच आपण म्हणतो ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर, राईट. त्याच्यामध्ये वेन ब्रिज आणि आरसी फेज शिफ्ट हे 2 एक्झाम्पल आहेत. हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेले आहेत. एक म्हणजे आरएफ ऑसिलेटर आणि क्रिस्टल ऑसिलेटर. मग एलसी ऑसिलेटरचे परत 3 टाईप आहेत. एक म्हणजे हार्टली ऑसिलेटर, कॉल्पिट्स ऑसिलेटर आणि क्लॅप ऑसिलेटर. याचं ॲप्लिकेशन काय हो एलसी ऑसिलेटरचं, तर कम्युनिकेशन सिस्टीममध्ये हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर जनरेट करण्यासाठी. क्रिस्टल ऑसिलेटर आपण मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलमध्ये यूज करतो, कारण हा आउटपुटला फिक्स्ड फ्रिक्वेन्सी देत आहे म्हणून. आणि हे जे आहेत लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर हे आपण अलार्म क्लॉक, डोरबेल या जनरल पर्पज ॲप्लिकेशनमध्ये यूज करतो. ठीक आहे, तर ऑसिलेटरमध्ये आपण इथंच थांबूया. याचे परत फर्दर टाईप जे आहेत ते पण आपण डिटेलमध्ये एखाद्या सेशनमध्ये नंतर एक्सप्लेन करूया. ठीक आहे, तर या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.